फेब्रुवारी 1986 मध्ये सर्पदंशाने नेगल अचानक गेला. त्याचे जाणे सर्वांनाच खूप जाणवले. मग आलापल्लीला राजा नावाचा 1 वर्षाचा पॅन्थर होता. त्याला नेगलीसाठी प्रकल्पावर आणण्यात आले. हा 35-40 किलोचा पॅन्थर प्रकल्पावर आणला तेव्हा वनाधिकाऱ्यांनी त्याला साखळीने बांधून ठेवल्यामुळे खूपच आक्रमक झाला होता. डॉक्टरांनी त्याला एका पिंजऱ्यात नेले व ते साखळी काढू लागले. असे करताना पाहून वनाधिकारी घाबरले. म्हणाले, लगेच साखळी काढू नका, काही दिवस थांबा. डॉक्टरांनी त्या अधिकाऱ्यांना बाहेर जाऊन पिंजऱ्याचा दरवाजा लावून घ्यायला सांगितले. आता पिंजऱ्यात फक्त डॉक्टर प्रकाश आणि वाघ दोघेच होते. वाघ पिंजऱ्यात चक्रा मारत होता आणि डॉक्टर त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होते. इतका आक्रमक वाघ डॉक्टरांना काहीच करत नाहीये हे पाहून वनाधिकारीही चकित झाले. पण प्राण्यांच्या विश्वासाच्या बळावर आणि त्यांच्या अनुभवावर डॉक्टर हे करू शकले. मुन्ना नावाचा अजून एक बिबट्या प्रकल्पावर होता. तो रोज आरती बरोबर शाळेत जायचा. ती वर्गात बसायची आणि हा तिथेच बाहेर बसून राहायचा आणि शाळा सुटली की आरती बरोबर घरी यायचा. आरती तिसरीत जाईपर्यंत हे चालले होते. पण पुढे मात्र तो मोठा झाल्याने लहान मुलं त्याला घाबरू लागली. त्यामुळे मुन्नाला शाळेत पाठवणे बंद करावे लागले. राजाला आणि नेगलीला झालेली 7-8 पिल्ले डॉक्टरांनी बाहेर सांभाळायला दिली. पण त्यातले कुणीच जगले नाही. 4-8 वर्षातच ती मरून गेली. डॉक्टरांच्या प्रकल्पावर प्राणी निरोगी राहतात हे सिद्ध करणारीच ही गोष्ट होती. वाघाचे आयुष्य साधारण 15 वर्षांचे असते. पण राजा मात्र प्रकल्पावर 24 वर्ष जगला. डॉक्टरांनी जसे बिबट्यांना सहजपणे त्यांच्या जीवनाचा भाग बनवले तसेच सापांनाही बनवले. आपल्याकडे सापाबद्दल अनेक गैरसमज आहेत. साप दिसला की माणसं त्यांना मारत सुटतात. पण सगळेच साप विषारी नसतात. लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी प्रकल्पावरच एक छोटेसे सर्पोद्यान सुरू केले. घरात, आसपास रात्री बेरात्री निघालेले साप पकडायचे आणि त्यांचा सांभाळ करायचा असे त्यांनी सुरू केले. अनेक प्रकारचे साप त्यांच्या सर्पोद्यानात असायचे. जास्तीचे साप ते दूर जंगलात सोडून यायचे. साप मारायचा नाही असा त्यांनी हेमलकशात नियमच केला होता. कार्यकर्त्यांना तसेच शाळेतल्या मुलांना सुद्धा त्यांनी साप पकडायला शिकवले. त्यामुळे साप मारले जाण्याचे प्रमाण खूप कमी झाले. एकदा डॉक्टर आणि विलास मगरीसाठी बेडूक पकडायला रात्रीचे बाहेर पडले. तेव्हा एका खड्ड्यात अचानक त्यांना बँडेड क्रेट दिसला. त्या दोघांनी मिळून 6 फुटांपेक्षाही लांब असलेल्या त्या सापाला पकडले आणि त्यांच्या सर्पोद्यानात ठेवून दिले. त्यांना बँडेड क्रेट सापडल्याचे अनेक जणांना त्यांनी सांगितले. पण महाराष्ट्रात हा पट्टेवाला साप सापडतच नाही. तो फक्त आसाममध्येच सापडतो असा वाद एका प्रसिद्ध सर्पतज्ञाने डॉक्टरांशी घातला. शेवटी बँडेड क्रेट माझ्या घरी सापडला आहे आणि माझ्याकडे तो जिवंत आहे. तुम्ही कधीही येऊन तो पाहू शकता असे डॉक्टरांनी म्हटल्यावर त्याला ते पटले. हा साप माणसाला चावला तर तो दवाखान्यातही पोहोचू शकणार नाही इतके या सापाचे विष भयानक असते. त्याचे प्रतिबंधक औषध फक्त थायलंडमध्येच मिळते कारण तिथे तो जास्त प्रमाणात आढळतो. हा बँडेड क्रेट डॉक्टरांच्या सर्पोद्यानातला मानाचा साप बनला. वेगवेगळ्या प्राण्यांच्या या संग्रहालयाला डॉक्टर प्राण्यांचे गोकुळ म्हणतात. या त्यांच्या गोकुळात 60-65 प्राणी गुण्या गोविंदाने नांदत आले आहेत. माकड, कुत्रा, बिबट्या, मुंगूस असे एरवी एकमेकांचे शत्रू असलेले प्राणी इथे मात्र मित्र म्हणून राहतात. या सगळ्यांचे एक कुटुंबच बनले होते. मानव आणि प्राणी मिळून एक आगळे वेगळे विश्वच हेमलकशात निर्माण झाले होते. पण शासनाला हे बघवत नव्हते. त्यामुळे तुम्ही वन्य प्राणी बेकायदेशीरपणे ठेवले आहेत ते जप्त केले जातील अशा सरकारी नोटिसा अधूनमधून डॉक्टरांना यायच्या. पाहणीसाठी काही अधिकारी यायचे. पण या बाबतीतली डॉक्टरांची भूमिका स्पष्ट होती. हे संग्रहालय आम्ही आमच्या मनोरंजनासाठी तयार केलेले नाहीये. हे प्राण्यांचे अनाथालय आहे. त्यांचे जीव वाचावेत म्हणून त्यांना इथे अगदी स्वतःच्या मुलासारखे सांभाळले जाते. शिवाय यासाठी सरकारकडून एका पैशाचीही आमची अपेक्षा नाहीये. जप्तीची ही टांगती तलवार जवळजवळ 13-14 वर्ष सतत डॉक्टरांच्या डोक्यावर होती. प्राणी संग्रहालयात प्राण्यांचा डॉक्टर पाहिजे असा नियम असल्याचे एकदा एका अधिकाऱ्याने सांगितले. पण जिथे माणसांना डॉक्टर मिळत नाही तिथे प्राण्यांना कुठून मिळणार? आम्हीच त्यांचे डॉक्टर आहोत. माणसांना जी औषधे देतो तीच औषधे फक्त थोडा डोस वाढवून आम्ही प्राण्यांना देतो. या औषधांचा परिणाम प्राण्यांवर होतो हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. क्वचित एखाद्या वेळेस गरज पडली तर आम्ही प्राण्यांच्या डॉक्टरांचा सल्लाही घेतो असे डॉक्टर प्रकाश म्हणाले. पण त्या अधिकाऱ्याला त्यांचे म्हणणे पटले नाही आणि 1996 मध्ये प्राण्यांचे हे अनाथालय जप्त करण्याचा आदेश त्यांनी दिलाच.
पण गमतीची गोष्ट अशी की आदेश देऊन 7-8 वर्ष झाली तरी त्यांच्यावर कारवाई काही झाली नाही. कदाचित एवढे प्राणी ठेवायचे कुठे असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण 2004 मध्ये पुन्हा सरकारकडून आदेश आला आणि आता जप्ती येणार हे जवळजवळ नक्की झाले. डॉक्टरांसहित सगळेच काळजीत पडले होते. पण या वेळेला माध्यमांनी तसेच स्थानिक लोकांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. हे प्रकरण त्यांनी लावून धरले. डॉक्टरांना या प्रकरणाच्या आधीच पद्मश्री मिळाली होती आणि त्याच्या गौरवपत्रात या प्राण्यांच्या अनाथालयाचा सुद्धा उल्लेख होता. म्हणजे पद्मश्री देण्याचे तेही एक कारण होते. आणि दुसऱ्या बाजूला सरकारच यावर जप्ती आणत आहे, याला काय अर्थ आहे, असा डॉक्टर प्रकाश यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे डॉक्टर प्रकाश आमटे आता पद्मश्री परत करणार अशी बातमी वृत्तपत्रांनी ठळकपणे छापून आणली. तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि त्यांनी पुन्हा एकदा पाहणीसाठी माणूस पाठवला. त्या माणसाला मात्र डॉक्टरांचे म्हणणे पटले आणि हे सगळे नियमाप्रमाणे आहे असे सर्टिफिकेट त्यांनी दिले. शेवटी ऑक्टोबर 2006 मध्ये प्राण्यांच्या या गोकुळाला सरकारची अधिकृत मान्यता मिळाली. हे गोकुळ टिकवण्यासाठी, प्राण्यांच्या खाण्यापिण्यासाठी, औषधांसाठी तसेच अन्य खर्चासाठीही अनेकांनी सढळ हातांनी मदत केली. विलास मनोहर यांनी लिहिलेल्या नेगल या पुस्तकाच्या 10-12 आवृत्त्या निघाल्या. त्या पुस्तकांच्या विक्रीतून जे पैसे त्यांना मिळाले ते सगळे त्यांनी गोकुळाला दिले. डॉक्टर हर्डीकर नावाच्या एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी फक्त नेगल हे पुस्तक वाचून वन्य प्राण्यांच्या संगोपनासाठी 12 लाखांची मदत केली. सुनीताबाई देशपांडे यांनी पु ल देशपांडे गेल्यावर त्यांच्या पुस्तकांचे सगळे हक्क विकून टाकले. शेवटचे 5 लाख त्यांनी मनुष्यत्तर प्राण्यांसाठी म्हणून डॉक्टरांना दिले. दादा कुलकर्णी यांनी तर अनेक वर्ष पिंजऱ्यासाठी मदत केली. असे अनेक देणगीदार गोकुळासाठी लाभत गेले. प्राण्यांचे हे अनाथालय डॉक्टर व त्यांचे कार्यकर्ते चालवत असले तरी त्याची आर्थिक जबाबदारी अनेकांनी पेलली. या प्राण्यांनी सुद्धा सगळ्यांना खूप प्रेम दिले. हेमलकशात आल्यावर सुरुवातीला जो एकटेपणा सगळ्यांना जाणवत होता त्यातून बाहेर पडायला या प्राण्यांमुळे सगळ्यांनाच खूप मदत झाली. त्यामुळेच हेमलकशाचा प्रकल्प रुजला, वाढला याचे श्रेय डॉक्टर या प्राण्यांनाही देतात. हेमलकशात सुरुवातीला फक्त डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांचे लग्न झाले होते. पुढे इतरांचीही लग्न झाली, मुलं झाली. पण या मुलांची बालपण शहरातल्या मुलांसारखी नव्हती. डॉक्टरांचे बालपण आनंदवनात एकाकी गेले. त्यांच्या बरोबर फक्त त्यांचे भाऊ विकास होते. पण स्वतःच्या मुलांच्या बालपणाकडे पाहिल्यावर डॉक्टरांना जाणवते की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जेवढे दिले तेवढेही ते त्यांच्या मुलांना देऊ शकले नाहीत. अगदी साध्या साध्या गोष्टींपासून त्यांची मुलं वंचित राहिली. दिवे म्हणजे काय, पैसे म्हणजे काय, सफरचंद काय असते, अशा साध्या गोष्टीही त्यांना माहीत नव्हत्या. डॉक्टरांना कधीच मुलांना बाहेरगावी फिरायला नेता आले नसल्याने बाहेरचे जग काय असते हे त्यांना माहीतच नव्हते. दिगंतचे 4थी पर्यंतचे आणि अनिकेतचे 7वी पर्यंतचे शिक्षण प्रकल्पावरच्या आश्रमशाळेतच झाले. तोपर्यंत इथे पुढचे वर्ग सुरू न झाल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते आनंदवनात गेले. त्यांची मुलगी आरती मात्र मॅट्रिक पर्यंत हेमलकशातच शिकली, कारण तोपर्यंत शाळेचे सगळे वर्ग सुरू झाले होते. आनंदवनात मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवायला मंदाताईही नसल्याने ही मुलं जेवढा अभ्यास करतील तेवढाच होत होता. दिगंत 12वीला गेला त्याच वर्षी अनिकेतची 10वी होती. दोघांची महत्वाची वर्ष असल्याने मंदाताई वर्षभर बिनपगारी रजा घेऊन आनंदवनात मुलांच्या अभ्यासासाठी जाऊन राहिल्या. दोन्ही मुलांनी छान अभ्यास केला होता. पण ऐन परीक्षेत वर्ल्ड कपमुळे दिगंतचा संयम सुटला आणि रात्रभर जागून त्याने न्यूझीलंड बरोबरची मॅच बघितली. झोप न झाल्याने दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर तो ब्लँक झाला आणि कोरा पेपर देऊन आला. मंदाताईंना याचे खूप दुःख झाले. त्या खूप रडल्या. डॉक्टर सुद्धा हे कळल्यावर आनंदवनात गेले. दिगंतशी बोलले. दिगंतलाही त्याची चूक लक्षात आली होती. त्याने पुन्हा छान अभ्यास करून परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत तो पहिला आला. दिगंतला डॉक्टर व्हायचे होते. निकाल चांगला लागल्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे डॉक्टरांना वाटू लागले. त्यावेळी सुशीला नायर यांनी सेवाग्राम मध्ये खेड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून मेडिकल कॉलेज काढले होते. तिथे प्रवेश घेण्यासाठी एक लेखी परीक्षा द्यावी लागायची. दिगंतने ती परीक्षा दिली. त्याला पेपरही चांगले गेले. पण अनपेक्षितपणे त्याला परीक्षेत खूपच कमी मार्क मिळाले. सुशीला नायर नेमक्या त्यावेळी तिथे नव्हत्या. त्यामुळे डॉक्टर प्रकाश दुसऱ्या ट्रस्टींना भेटले. म्हणाले, दिगंतला एवढे कमी मार्क मिळणे शक्यच नाहीये. तुम्ही दुसऱ्या कोणाला सीट द्यायचे कबूल केले आहे का? यावर ते ट्रस्टी नाही असे म्हणाले. जे हक्काचे आहे
तेही मिळत नाहीये याचे डॉक्टरांना वाईट वाटले. सुशीला नायर जेव्हा परत आल्या तेव्हा त्यांना हे सगळे समजल्यावर त्यांनी परत परीक्षा देण्यासाठी सुचवले. पण आधीच्या अनुभवाने डॉक्टर इतके विटले होते की त्यांना परत तिथे जावेसेही वाटले नाही. सेवाग्रामला आलेल्या अनुभवामुळे आपण आपल्या मुलांसाठी काहीच करू शकत नाही असे वाटून डॉक्टर खूप निराश झाले.